वेलकम बॅक. मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सफर्स नुपूर सुमुख. तर आज आपण सुरू करतोय एक नवी कोरी रोड ट्रिप जर्नी आणि अर्थातच तुम्ही आमच्यासोबत येणार आहात. ही आहे एक कोस्टल कर्नाटका रोड ट्रिप सिरीज, जी की असणार आहे एक मल्टी एपिसोड सिरीज. आणि आज आपण निघालेलो आहोत पुणे ते कारवार गोवा मार्गे आणि हा प्रवास आपण करणार आहोत अनुस्कुरा घाटातून. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण माहितीसाठी पाहत राहा. लेट्स गेट स्टार्टेड. 5ला 5 मिनिटं आहेत. आम्ही लवकर निघणार होतो, पण ॲज यू नो काय होतं, लक्ष्मीपूजन, त्यामुळे निघेस्तोवर उशीर झालेला आहे आम्हाला. आणि हे आहे आमचं सामान. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुणे ते गोवा किंवा पुणे ते कारवार हा संपूर्ण प्रवास पाहायला मिळणार आहे. आणि अंबोली घाटातून न जाता अनुस्कुरा घाटातून हा प्रवास आम्ही केलाय, तर तो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. ह्या अगोदर आपल्या चॅनलवर पुणे ते गोवा अंबोली घाट मार्गेचा प्रवास सुद्धा आहे. तो पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, टोटल 559 किलोमीटर्स दाखवते आपल्याला जर्नी. आता इथून कारवार मधलं आपलं जे हॉटेल बुक केलेलं आहे तिथपर्यंत. आणि आता आपले स्टार्टिंग किलोमीटर्स आहेत 45,704 किलोमीटर्स. ओके, लेट्स सी. आता आपण पहिले पुढे गेल्यावर रिफिल करूया, टँक रिफ्यूल करू आणि मग आपली जर्नी स्टार्ट. ओके. आणि ही माहिती रेकॉर्ड करण्याचं कारण इतकंच की बाय द एंड ऑफ द जर्नी आम्हाला टोटल फ्यूल कॉस्ट आणि ॲव्हरेज काढायला त्याची मदत होईल. नमस्कार साष्टांग गोरक्षनाथ. फर्स्ट हॉल्ट आहे पेट्रोल पंप वरती आणि आता आम्ही टँक फुल करून घेतोय आणि त्यानंतर आपली जर्नी सुरू होईल. आणि त्यानुसार गाडीचं ॲव्हरेज आणि काय ॲव्हरेज मिळालं वगैरे हे सुमुख तुम्हाला सांगेल. तर ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण कर्नाटकचा कोस्टल भाग एक्सप्लोअर करणार आहोत. तर ही एकूण जर्नी असणार आहे आपली पुणे ते कारवार आणि मग पुढे कारवार ते उडुपी. आणि आज बऱ्यापैकी सकाळी निघून सुद्धा ट्रॅफिक आहे रस्त्याला. आम्ही आता वडगाव पुलावरती सातारा हायवेला कनेक्ट झालेलो आहोत. म्हणजे हा संपूर्ण स्ट्रेच सातारा हायवेच आहे, पण आता प्रॉपर हायवेला कनेक्ट झालोय, बरोबर ना. आणि नवले ब्रिज, नॉट वडगाव ब्रिज, नवले पुलावरती सातारा हायवेवर आपण आता कनेक्ट झालेलो आहोत. आम्ही निघालो होतो साधारण 4:55ला, 5 वाजता आम्ही पेट्रोल भरलं आणि आता वाजलेत 5:30. अर्धा तासात इथे पोचलोय. पण आज बऱ्यापैकी रस्त्याला गाड्या आहेत आणि पहिल्या टोलला आपण आलेलो आहोत. आणि सकाळचे 5-5:30 वाजले तसं अजिबात वाटत नाही ह्या गर्दीकडे बघून. हे परतीचे लोक पण आहेत आणि मला वाटतं फिरायला निघालेले पण आहेत. म्हणजे अशी गर्दी आहे. मागच्या वर्षी आम्ही हम्पीला गेलो होतो आणि तेव्हा सुद्धा साधारण ह्याच दिवसांमध्ये प्रवास केला होता, पण तेव्हा रस्त्यावर चित्र अगदी वेगळं होतं. ट्रॅफिक अजिबात नव्हतं आणि ती जर्नी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तर नक्की तो पुणे ते हम्पी व्हिडिओ तुम्ही बघा जर तुम्ही हम्पी ट्रिप प्लॅन करत असाल. आणि मध्ये एका स्पॉटला बरेच जण चहासाठी थांबले होते. आम्हाला सुद्धा चहा प्यायचा होता, पण हीच ती वेळ, हाच तो क्षण. इथेच आपल्याला फायदा घ्यायचा आहे. आपण चहा सॅक्रिफाईस केलेला आहे. थोडा पुढे जाऊन आम्ही चहा पिऊ. आणि आता चहा ब्रेक न घेतल्यामुळे जरा ट्रॅफिक थोडं कमी झालंय आम्हाला इथे. कोणत्याही रोड ट्रिपवर जाताना ना आम्ही नेहमी सकाळी अगदी पहाटे निघतो. ब्रह्ममुहूर्तावर म्हटलं तरी चालेल, 3:30-4 पर्यंत. ह्याने होतं काय, तर ट्रॅफिक एकतर कमी लागतं, दुसरं म्हणजे ऊन खूप लागत नाही. नंतर अगदी पूर्ण प्रवास उन्हात होत नाही आपला. आणि ट्रॅफिक जरी लागलं तरीसुद्धा आपण बऱ्यापैकी वेळेत आपल्या ठरवलेल्या डेस्टिनेशनवरती पोहोचतो. त्यामुळे आपल्याला आराम करायला तो दिवस मिळतो, निदान अर्धा दिवस तरी संध्याकाळनंतर. आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण फ्रेश मूडमध्ये आपलं पूर्ण साईट सीइंग सुरू करू शकतो.
तर मागच्या वर्षी आम्ही जेव्हा हम्पीला गेलेलो तेव्हा आम्ही सोलापूर मार्गे गेलो होतो आणि NH48 टाळला होता, कारण पुढे मी त्याबद्दल सांगितलंच आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच ठिकाणी मध्ये मध्ये अजूनही रस्त्याचं काम चालू आहे. मागच्या वर्षी हम्पीला जाताना त्या व्हिडिओ खाली बरेच जणांनी कॉमेंट केलेलं की तुम्ही एवढा लांबचा रस्ता का घेतला असं वगैरे, पण त्याही वेळेला ह्या रस्त्याचं काम चालू होतं आणि आम्हाला अंतर वाढलं तरी चालतं, पण शांतपणे प्रवास करायला मजा येते, त्यामुळे आम्ही टाळला होता हा रूट. अजून इथे बऱ्याच पॅचेसमध्ये रस्त्याचं काम चालू आहेच. इथे सनराइज होणार आहे. काही असे असतात लोक जे घाटात हॉर्न वाजवतात, त्यामुळे घाटात ओव्हरटेकिंग करायचं नसतं, एवढी साधी अक्कल नसते लोकांना. हॉंक करतोय हा माणूस आणि सगळ्यांना हॉंक करून करून पुढे चाललाय. ठिकठिकाणी डायव्हर्जन्स करून टाकते. घरातून निघून 100 किलोमीटर आम्ही क्रॉस केलेत आणि हे करायला आम्हाला 1 तास 40 मिनिटं लागलेली आहेत. कुठलाही हॉल्ट घेतलेला नाही आहे, फक्त एक 3-4 मिनिटांसाठी पेट्रोलचा हॉल्ट घेतला होता. आणि इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर झालाय निसर्ग. सनराईज टाईम झालेला आहे आणि आपल्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ज्याही वेळेला आपण ह्या रस्त्याने गेलेलो आहोत गोव्याकडे किंवा कोल्हापूरच्या साईडला, प्रत्येक वेळी सनराईज आपण टिपलेला आहे. आणि साऊथ साईडला जाताना नेहमी रस्त्याच्या डाव्या हाताला सनराईज दिसतो आणि आजही आता इथे तुम्ही बघू शकता सनराईज होत आहे. तर येस, प्युअर मॅजिक. म्हणजे आतापर्यंत एवढे सनराईज सनसेट ह्या हायवेवरनं कॅप्चर केलेत, बट दिस मॅजिक, एवढा सुंदर सूर्योदय ह्या हायवेवरनं मी कधीच टिपला नव्हता. खूप सुंदर वाटतंय आता. आणि आता आपण आहोत सेकंड टोल पर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आपण दुसऱ्या टोल पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 6:44. येस, 6:45 वाजलेत आणि आपण दुसऱ्या टोलवर आता पोहोचलेलो आहोत. कर्नाटकाला पोहोचण्याआधीच इथेच माझी. अँड नाव वी हॅव रीच्ड सातारा. वाजलेले आहेत 6:55. 6:55 साताऱ्याला पोहोचलो. आता सातारा क्रॉस केल्यानंतर आम्ही इकडचं जे विठ्ठलगाव मध्ये तिथे गेलो होतो, पण प्रचंड गर्दी आतमध्ये आणि जस्ट सकाळची अगदी लवकरची वेळ असल्यामुळे मे बी त्यांचा अजून सगळा स्टाफ सुद्धा आलेला नव्हता, त्यामुळे प्रचंड गर्दी होती. सो आम्ही तिथून बाहेर पडलो. आता दुसरीकडे जातोय नाश्त्यासाठी, कारण आम्हाला जास्त वेळ घालवायचा नाहीये एकाच ठिकाणी. सर्व्हिस खूप स्लो होती तिथे, त्यामुळे आम्ही आता तिथून निघालो. लेट्स सी आता जिथे नाश्ता करू तुम्हाला दाखव. आणि आता आपण तिसऱ्या टोलला येऊन पोहोचलेलो आहोत. हॉटेल्स पेक्षा ना मला अशी ओपनवर असलेली जास्त आवडतात.
आणि ते कुबट वास वगैरे येत नाही म्हणून. लेट्स सी, हे आहे हॉटेल तीर्थजीत. बघूया कशी चव आहे. एन्जॉय सुमुख. तर आता नाश्ता झालेला आहे आमचा. 100 किलोमीटर नंतर नाश्ता करणार असं ठरवलं होतं, पण ऑलमोस्ट 165 किलोमीटर्स आम्ही कव्हर केले. कारण बऱ्याच ठिकाणी सकाळी लवकर काही आउटलेट्स उघडलेली नव्हती नाश्त्याची. काय म्हणायचं, वेळ मारून देण्यापुरता नाश्ता केला असं मला वाटतंय मी. कारण आपल्याला आता हे हायवेचं काम चालू असल्यामुळे फार ठिकाणी असे स्पॉट्स नाहीत की जिकडे हॉटेल्स आहेत, आणि जे हॉटेल्स आहेत तिकडे जेवण उपलब्ध नाहीये एवढ्या सकाळी. जेवण म्हणजे नाश्ता. त्यामुळे वी हॅड टू मेक डू विथ वॉट एव्हर वॉज अवेलेबल अँड वॉट एव्हर वी फाउंड. त्या हिशोबाने आत्ताचं जिकडे आपण विठ्ठल कामतला आधी थांबलो, ज्या दृष्टीने विठ्ठल कामत आपण हायवेवर बघतो त्या हिशोबाने विठ्ठल कामत नुसतं नावापुरतं होतं. अतिशय छोटं हॉटेल होतं ते. वॉशरूम क्लीन एवढे नव्हत्या आणि लहान. स्टाफ अतिशय कमी होता. म्हणजे जवळपास 22-23 टेबल्सच्या मागे फक्त 3 लोक होते, आणि ते पण अगदी शिथिल, एकदम निवांत. मेन्यू कार्ड सुद्धा येत नाही, काहीच होत नाही म्हटलं. तिथून तिथे खाण्यात काय अर्थ नव्हता. हे हॉटेल त्याहून छोटं होतं, पण ह्या लोकांमध्ये चुणचुणी होती, प्रॉम्प्टनेस होता भरपूर. चुणचुणीत होती ती बाई, किती ऍक्टिव्ह होती. पण ऑप्शन्स अगेन लिमिटेड ऑप्शन्स नाश्त्याचे. म्हणजे फक्त मिसळ होती इथे, आणि अजून काय होतं रे, मिसळ होती, उपीट, उपमा आय मीन, आणि पोहे, एवढंच होतं ब्रेकफास्ट साठी त्यांच्याकडे. चहा. तर आम्ही मिसळ घेतली. ठीक होतं, टेस्ट वाईज फार उत्कृष्ट नव्हतं, पण उपमा चांगला होता. ती मिसळ थाळीच घ्यावी लागते, नुसती मिसळ नव्हती अवेलेबल. त्यामुळे एवढ्या सकाळी सकाळी त्या मिसळी बरोबर गुलाबजाम आणि दही, ताक सगळंच त्या एका ह्याच्यात होतं. तर तेवढं काय आपल्याला संपत नाही, त्यामुळे ते वेस्टेज होतं तसं नाही म्हटलं तरी. पण ठीक आहे, आता जसं सुमुख म्हणाला, वी हॅड टू मॅनेज. आणि सुमुख नवीन काहीतरी बोलायचं होतं म्हणालास तू. रस्त्याचं काम मध्यंतरी जे चालू होतं त्याच्यात एवढे बरेच पॅच आले की जे काम झालेलं आहे, आणि त्यामुळे ते कॉन्क्रीट पॅचवरनं आपण जातो. डिवायडर लाईन्स त्याच्या प्रिंट नाही झालेले अजून, सगळं पेंडिंग आहे. आणि मे बी त्याच्यामुळे असेल किंवा माहित नाही, पण 100ला पोहोचलेला कळत नाही स्पीड. आणि इथे सगळीकडे स्पीड लिमिट 80 आहे. फॉर्च्युनेटली आपल्याला अजून काही स्पीड चलन लागलं नाही कुठलंही, पण जे कोण असे ह्या रस्त्याने जातील ही काळजी घ्यावी लागेल असं मला वाटतंय. कारण कळत नाहीये 100 पोहोचलेला. येस. आता इकडे कुठलं तरी हे बरं हॉटेल दिसतंय, श्रीराम. हा, हे छान होतं, पण परत गर्दी खूप आहे. बरीच लोक बाहेर पडलेली आहेत, त्यामुळे प्रचंड गर्दी. मला अगदी प्रयागराजचा फील आज येतोय. कारण प्रयागराजला असंच होतं, कुठे गेलात तरी लिमिटेड ऑप्शन्स, आणि हेच आहे अवेलेबल, तेच आहे. हा प्रकार प्रयागराजला खूप होत होता. प्रयागराजचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि लेट्स कंटिन्यू दिस जर्नी. कराडमध्ये पोचलोय. वाजले आहेत 8:25. आणि जर तुम्ही आंबोली घाटातनं जाणार असाल पुढे, तर कराडवरून तुम्हाला स्ट्रेट पुढे जायचंय. आणि जर तुम्हाला गोव्याला अनुस्कुरा घाटातून जायचं असेल तर कराड पासून थोडं 150 आय थिंक मीटर ना, साधारण अर्धा किलोमीटर अंतरावरनं एक राईड घ्यायचा आहे, आणि मग तुम्ही अनुस्कुरा घाटा मधून जाल गोव्यात. आणि आता मॅप्स मध्ये बघता बघता लक्षात आलं की इट्स नॉट अर्धा किलोमीटर, पण एक साधारण 1.5-2 किलोमीटरचा आहे. आणि इथे मॅकडॉनल्ड्स पण आहे, तर ही खूण लक्षात ठेवायला सोपी आहे. मॅकडॉनल्ड्सच्या इथून कराडचं जे हायवेवरचं मॅकडॉनल्ड्स आहे तिथून हा एक्झिट आहे. म्हणजे तिथे तुम्हाला गाडी हायवेवरून खाली उतरवायची आहे सर्व्हिस रोडला, आणि मग इथून खालून ह्या ब्रिजच्या तुम्हाला राईट घ्यायचा आहे टू गो वाया अनुस्कुरा घाट. आणि आता इथे आपल्याला आहे साईनबोर्ड, बघूया आपण. मलकापूर. सो तो आहे मलकापूर रोड.
मागच्या वेळी सुद्धा गोव्याला जाताना मलकापूरवरनंच जायचं ठरलेलं, पण तेव्हा रस्त्याची या कंडिशन अजूनच खराब होती असं ऐकलं होतं आम्ही, त्यामुळे आम्ही ते टाळलं होतं जाणं. आपण लागलेलो आहोत अनुस्कुरा घाट मार्गाला. एक छोटासा विचार म्हणजे आजकाल माणसांना आपलं आयुष्य प्रेशियस का वाटत नाही ना. हा रस्ता बघा तुम्ही, इतका सुंदर आहे रस्ता, पण खूप घाट असल्यामुळे अतिशय सगळे काय म्हणतात त्याला युपिन बेंट रोड्स आहेत, सगळे अतिशय कर्व्स आणि असा हा घाट आहे. आणि या रस्त्यावरती ओव्हरटेकिंग सोडा, पण इथे 2 व्हीलर वरती 2 माणसं चाललेली, मागचा माणूस सहज फोन कानाला धरू शकतो मुळात चालवणाऱ्याला घाटात फोनवर बोलायचंय का? तो खांद्यात आणि कानात फोन धरून चालवतोय. आणि का असं आयुष्य आपलं धोक्यात टाकता? म्हणजे समोरून पटकन आलं काही वाहन काय तर काय, म्हणजे किंमत का नाहीये माणसाला आयुष्याची? ICU बेडवरती गेल्यावरती देवाला हाक मारतात लोक, पण रस्त्यावरनं गाडी चालवताना का नाही आयुष्य प्रेशियस आहे कळत? आणि अनुस्कुरा घाट सुरू होण्याआधी 2 छोटे छोटे अजून वेगळे घाट लागतात आणि आपल्याला वाटतं की हाच अनुस्कुरा घाट सुरू झालाय, पण 2 वेळेला घाट प्रारंभ घाट समाप्त असं होतं आणि ते अगदी छोटे छोटेसे घाट पॅचेस आहेत. तर अजूनही आपण अनुस्कुरा घाटामध्ये पोहोचलेलो नाही आहोत. तर साधारण ह्या रस्त्याला लागल्यानंतर 46 किलोमीटर नंतर अनुस्कुरा घाटात आपण पोहोचतो. आधी मलकापूर आहे. आता पुढे आपल्याला व्ही आहे, तिकडे राईटला जायचंय. लेफ्टला गेलं की रत्नागिरी सोलापूर असं लागतं पुढे, आणि राईटला डावीकडे इथून जर गेलो तर रत्नागिरी सोलापूर, आणि सरळ आता आपण जातोय अनुस्कुरा घाटाकडे टुवर्ड्स गोवा अँड फर्दर कारवार. आणि आता आपण ह्या रस्त्यावरनं जे जातोय हा एक ऐतिहासिक रस्ता आहे, कारण इथे पुढे इथून गेल्यावर 13 किलोमीटरवर पावनखिंड आहे. त्याबद्दल माहिती देण्याची मला तरी वाटत नाही कोणालाच आपल्याला गरज आहे, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे, शिकलेला आहे शाळेत असताना. आणि इथूनच उजवीकडे रस्ता आता गेला विशालगड पावनखिंड याकडे. आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे नेटवर्क गेलेलं आहे, त्यामुळे अशा लॉंगच्या रोड ट्रिपला निघालात तर कायम ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा, म्हणजे काही गैरसोय होणार नाही. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कुठलं रे दापोलीचे ते केव्स आपण जिथे गेलो, का पन्हाळ काजी केव्सच्या इथे आम्ही गेलेलो. तो रस्ता तेवढा भयानक होता, ते व्लॉग्स आहेत चॅनलवर, नक्की बघा तुम्ही. आणि तिकडे सुद्धा असंच झालेलं, पूर्ण नेटवर्क गेलेलं. लकीली ऑफलाईन मॅप डाउनलोड केलेला होता, त्यामुळे काही अडचण आली नाही. आणि फायनली आपण आता पोहोचलोय अनुस्कुरा गावात. आणि हा अनुष्कुरा असं काहीही या घाटाचं नाव नाहीये. हे एक गाव आहे अनुस्कुरा आणि त्यावरून ह्या घाटाचं नाव पडलंय अनुस. रस्त्याचा पॅच थोडा खराब आहे, जरा इथे गाडी एकदम सांभाळून चालवावी लागणार आहे. आपण आता एक 5 मिनिटं थांबूया अनुस्कुरा व्ह्यू पॉइंटच्या इथे.
संपल्यावर आपल्याला लागतं ते हे पाचलगाव, आणि आता तुम्ही ते पाहताय तो आहे पाचलगावचा बाजार. मुंबई गोवा हायवेला आपण कनेक्ट होतोय. आता आपण आंबोली घाटातनं आलो की बांद्यातनं कनेक्ट होतो, आणि आता आपण कनेक्ट झालेलो आहोत उजवीकडे मुंबई, डावीकडे गोवा, मुंबई गोवा हायवेला. आता आपण कनेक्ट झालेलो आहोत ते ओणी मार्गे. तर आणि हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. मस्त आलाय ना. आईने दिलेले कानवले मी टेस्ट नव्हते केले. ॲज ऑलवेज अप्रतिम. वेलकम टू गोवा. आणि लास्ट टाइम जेव्हा गोव्याला आलेलो तेव्हा इयर होतं 2022. लॉकडाऊन झाल्यानंतर आम्ही आलो होतो, आणि तेव्हा होती आमच्याकडे वॅगनार, आणि तो आमचा पहिला व्हिडिओ होता रोड ट्रिपचा जो व्हायरल झाला होता. आणि त्याला म्हणजे अगदी कमी सबस्क्रायबर्स होते, म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स सुद्धा नव्हते, आणि व्हिडिओला 20,000+ व्ह्यूज आले होते. अँड तो रस्ता होता पुणे ते गोवा वाया आंबोली घाट. तर तुम्हाला जर पुणे ते गोवा वाया आंबोली घाट रूट पाहायचा असेल तर तो नक्की पहा. अर्थात आता 3 वर्षात बदल झालेच असतील, पण आम्ही दाखवलेला तो रूट पाहायचा असेल तर नक्की तो व्हिडिओ बघा. आणि आता आपण गोव्यात शिरलेलो आहोत, आणि आता वाजले आहेत 1:07. सो लेट्स सी. आता आमचा प्लॅन आहे की हायवेवरच गोव्यात कुठेतरी जेवावं, किंवा मग ऑन द वे जिथे आधी आमचं चाललेलं पणजीत जेवायचं. सो लेट्स सी आता किती अंतर आहे काय ते बघूया. इथे पोचलोय आम्ही. जेवणासाठी बघतोय रेस्टॉरंट्स. डाव्या हाताला 1-2 हे गेले, पण तिथे गाडी थांबवणं शक्य नव्हतं. 1-2 जागा पाहिल्या आम्ही होमली गोवन फूडच्या, पण गाडीला पार्किंग नव्हतं, थांबवणं शक्य नव्हतं. आणि आता आम्ही पोरवोरीमध्ये आहोत, आणि आता हायवेला पुन्हा कनेक्ट झालो की मग आम्ही बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये आपण अवघ्या 25 मिनिटात गोव्यात येऊन पोचलो आहे, पण ही एकूण जर्नी जी आहे त्या एकूण जर्नीचा टाईम होता 8 आवर्स. 8 तासात आम्ही गोव्यात पोचलो, आणि त्यासोबत 1-2 ब्रेक्स आपण घेतले होते मध्ये. पण इथे पोचल्यानंतर गोव्यातच काही स्पॉट्सवर आम्हाला बऱ्यापैकी ट्रॅफिक जॅम लागला, कारण इथे ब्रिजचं आणि रस्त्याची कामं चालू आहेत. जशी आपल्या पुण्यामध्ये मेट्रोची ठिकठिकाणी कामं चालू आहेत, एक्झॅक्टली तसेच काही स्पॉट्स होते इथे. आणि एक गोष्ट म्हणजे इकडच्या लोकल टॅक्सीज अतिशय स्पीडमध्ये चालवतात लोक, त्यामुळे तुम्ही केअरफुल राहा जेव्हा गोव्याच्या आतमध्ये तुमची गाडी चालवते. 2022च्या गोवा प्लेलिस्टचा व्हिडिओचा एंड ह्या पेट्रोल पंपावर केला होता आपण. आता गोवा ते कारवार ही जर्नी सुरू झालेली आहे.
गोव्यापासून कारवार 92 अर्थात 92 किलोमीटर्स इतक्या अंतरावर आहे. हा प्रवास आहे उडुपीपर्यंतचा, पण आज डे 1ला आपला हॉल्ट असणार आहे कारवारमध्ये. तर लेट्स गो टुवर्ड्स कारवार नाव. फायनली आपल्याला कोस्ट लागलेला आहे आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आपण कुठे होता? वारकामध्ये होता. आता आपण वारकामध्ये आहोत. मुंबईच्या सीलिंग सारखा हा ब्रिज आहे. इथे सिटी मध्ये खूपच ट्रॅफिक लागलं, नाही तर एव्हाना हायवे हा, पण ते मध्ये मध्ये रस्त्याचं काम आणि सिग्नल्स वगैरे मध्ये खूपच वेळ गेला इथे नाहक. नाही तर गोव्यात 8 तासात पोहोचलोय विथ 2 ब्रेक्स. असं पण नाही. आणि स्पीड पण आपण कितीवर होता साधारण? आपण 9500. त्यामुळे एकदम वेळेत पोहोचलो होतो गोव्यात. पण आतमध्ये हे जे ट्रॅफिक लागले, आतमध्ये पण नाही हायवेवरच, त्याच्यामुळे नाहक वेळ गेला इथे. 1.5 तासावर आहोत आम्ही आता कारवार पासून. फिश थाळी खायची असेल तर बेनॉलिंग एक्झिट घेऊन रिट्स क्लासिकला जाऊ शकता तुम्ही. आम्हाला कळलं नाही ही एक्झिट आहे ती, त्यामुळे आता आम्ही हायवेवर राहिलो. आणि गर्दी पण तिथे खूप होती. अरे गर्दी पण खूप होती बाहेर, त्यामुळे वेटिंग तिथे नाही. आणि तिथे वेटिंग हे खूप कॉमन गोष्ट आहे आणि आत्ता वेटिंग वगैरे नको, त्यामुळे आपण बघूया आता इथेच. तर वी वूड हायली रेकमेंड तुम्ही गोव्यात शिरल्या सिटीमध्ये आत शिरा आणि जेवून घ्या. तिथे अनलिमिटेड ऑप्शन्स आहेत तुम्हाला. फिश, व्हेज, चायनीज, पंजाबी, वॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही खाऊ शकता. कारण हायवेला फार विशेष हॉटेल्स आम्हाला तशी दिसली नाही. रिट्स क्लासिक बेनॉलिममध्ये आहे हे मला माहीतच नव्हतं. मला पणजीची शाखा माहिती आहे कारण मी तिथे खाल्लेलं आहे, त्यामुळे आमचं ते हुकलं जाणं. आणि आता आम्हाला इकडे हे विलेज गेट म्हणून ऑन दी वे दिसलंय जागा. तर लेट्स ट्राय इकडचं जेवण कसं आहे ते आपण बघूया. तर फायनली जेवणासाठी आम्ही आता आलेलो आहोत द विलेज गेट रेस्टॉरंट इथे. आणि आता इथे चिकन शाकुती मागवलेली आहे, कारण अर्थात गोव्यात होत त्यामुळे गोवन काहीतरी घ्यायला हवं. आणि सुमुख फिश खात नाही. तो म्हणत होता मला तू प्रॉन्स करी घे आणि मी त्याच्याशी खातो, पण मला त्याला एकदम असं नाही, पटकन मला त्याला एकदम असं एवढं दमल्यानंतर असं नाही करायचं. बघू आज रात्री कारवारच्या डिनरमध्ये त्याला फिश खाऊ घालीन. आणि आता इकडे आलो आहे. हे ना असं बंगलो आहे त्यांचा आणि त्याच्या म्हणजे बंगलोच्या आवारातच हे रेस्टॉरंट केलं. मी नंतर दाखवते तुम्हाला. बघू फूड टेस्ट वगैरे कशी आहे हे नंतर सांगते. खूप दमलो आहे. म्हणजे ॲक्च्युली ना आज काय झालं म्हणजे खूप हायवे ना एकदम मोनोटोनस वाटत होता आज. असं थकल्या होतं सारखं होतं. तो कदाचित दिवाळी आधी त्याची सफाई आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन आणि लगेच आज निघालो. थोडा थकवा आहे आज. असं ना एक्साइटमेंट आहे पण थकवा खूप जाणवतो आहे. आणि आम्ही आता चपाती आणि चिकन शाकुती मागवलं आहे. बघूया कसं आहे, तुम्हाला दाखवते जेवण आल्यावर. सो मग थोडाफार थकलो मी आज असं मला वाटतंय आपण लक्ष्मीपूजनाच्या नेक्स्ट डे नाही निघायला हवं होतं. नेक्स्ट टाइम असंच करायचं की एक दिवस गॅप ठेवायचं मध्ये. ऑफिसच्या सुट्ट्यांना कन्सिडर करून आपण निघालो, पण थोडं हेक्टिक झाल्यासारखं वाटलं आज. एवढं ट्रॅफिक पण नव्हतं खरं काहीच. उष्णतेने आणि आय डोंट नो आज खूप असं मोनोटोनस वाटत होतं. हायवे थकल्यासारखं वाटत होतं जाम. लेट्स सी एंड दिस इज द प्लेस. लेट्स सी ही जागा आहे अशी. आणि हे आहे इकडचं मेन्यू कार्ड. आणि मेन्यू चेक करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून मेन्यू चेक करू शकता. आम्हाला ऑर्डर देण्याआधी आम्ही पाहिलं नव्हतं. थाळीसुद्धा इथे अवेलेबल आहेत इफ यू आर इंटरेस्टेड इन ऑर्डरिंग अ थाली. आणि प्राइजेस पण रिजनेबल होते. जास्त एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट नाही आहे, बट द क्वालिटी ऑफ फूड वॉज रिअली गुड. जेवण अतिशय ताजे, गरमागरम आणि उत्तम दर्जाचे होते. भाताची क्वांटिटी खूप होती त्यामुळे तेवढा आम्हाला संपला नाही, पण तोही बासमती होता. आणि एकंदरीत जेवण छान होतं. एकदा क्विकली तुम्हाला ही जागा दाखवते. एंट्रन्स इथे आहे हे विलेज गेट रेस्टॉरंट. तर बहुतेक हे त्यांचं घर असावं. इथे गाडीला पूर्ण पार्किंग केलेलं आहे त्यांनी. अतिशय छान. आणि फूड टेस्टचं म्हणाल तर खूप छान चिकन शाकुती होती. फ्रेश चिकन होतं. चपात्या गरम गरम ताज्या जाडसर फुलके होते ते, पण अतिशय चांगले. व्हीट नो मैदा मिक्स्ड ॲट ऑल. आणि
स्टीम राईस आणि राईस ह्याच्यात फरक असा आहे की स्टीम राईस बासमतीचा येतो आणि राईस हा लोकली ग्रोन भात असावा कदाचित. तर फूड टेस्ट आणि क्वालिटी दोन्ही खूप छान आहे. अख्खं जेवण फक्त 550 रुपीज. जेवण हटपून पुन्हा बॅक टू NH66 म्हणजे हायवेला लागूनच होतं. आता जेवण संपवून बॅक टू कारवार रूट. जेवण कसं होतं एकदा सुमुखला पण विचारूया आपण. कसं होतं जेवण सुमुख? जेवण अतिशय छान होतं आणि जी आपल्याला अशी भूक झालेलं ना त्या मोमेंटला जे मिळाल्यावर आपण सेटल झालो असतो एक्झॅक्टली तसं जेवण मिळालं. आणि चिकन शाकुती मागवलेलं आपण तर इट वॉज ऍब्सोल्युटली यमी सेटिएटिंग. येस. आणि ते जे पहिला घास जेव्हा तो जिभेला लागला ना हो सुकू मिला खरंच. आणि सोबत रोटी बिटी असं काही नव्हतं घेतलं आम्ही, म्हणजे तंदूर रोटी वगैरे नव्हतं घेतलं, चपाती घेतलेली. पण यार ती चपाती वॉज लाईक थिक फुलका. आय फेल्ट लाईक मोर ऑफ अ वर्जन ऑफ पोळी. जाड असते पोळी, ही थोडी पातळ पण साईजला मोठी अशी ती पोळी. आणि फ्लफ नाही पण फ्लॅटन. पण अतिशय छान होती, खूप छान होती. आणि भट्टीवर वगैरे भाजल्याचा मे बी त्याचा स्वाद असेल, तो फ्लेवर येत होता. खूप छान होतं. मी तर रेकमेंड करीन हे हॉटेल. येस. आणि हायवे सोडावा पण लागत नाही, हायवेच्या शेजारीच आहे लगेच. त्यामुळे नक्की यू कॅन ट्राय हिअर. आता वाजलेले आहेत 3:45 म्हणजे 3:45. आम्ही जवळजवळ 3:15 सुमारे इथे पोहोचलो. तर 3:15 आम्हाला इथे जेवण मिळालं, हे महत्वाचं. तासाची जर्नी आहे आता आमची आणि पाऊस सुरू झाला आणि आम्ही जीन्स घातले दोघांनी सुद्धा. एवढा भयानक पाऊस पडतोय. छत्री आहे गाडीत, नशीब गाडीत एक छत्री ठेवतोच आम्ही. आपल्या व्हिडिओज थ्रू थोडा अवेअरनेस स्प्रेड व्हावा म्हणून एक प्रयत्न पुन्हा एकदा सांगतोय आम्ही की रस्त्यात पाऊस आला किंवा टनेलमध्ये तुम्ही असता, बऱ्याच वेळेला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुद्धा लोक टनेलमध्ये हे हजार्ड चालू करतात. तर हे हजार्ड सडनली मध्ये काही आलं तर गाडी आता हॉल्ट घेणार आहे, स्टॉप होणार आहे सडनली. ब्रेक मारण्याच्या अगोदर हे लावले जातात हे टनेलमध्ये आणि ते ऑटोमॅटिकली लागतात. येस. सगळेच गाड्यांमध्ये नाही लागत, काही मध्ये लागतात. पण ऍक्च्युअल यूज ह्या लाईटचा ह्यासाठी असतो की जर तुमची गाडी ब्रेकडाऊन झाली, तुमचं टायर पंक्चर झालं गाडीचं आणि गाडी रस्त्याच्या कडेला मध्ये उभी आहे, म्हणजे रस्त्याच्या कडेला शोल्डरला उभी आहे, जिकडे गाडी जागा नाहीये गाडी पार्क करायला, अशा ठिकाणी जेव्हा गाडी उभी असते त्यावेळी मागच्या येणाऱ्या ट्रॅफिकला आणि समोरनं येणाऱ्या ट्रॅफिकला कळायला की तुमची गाडी मध्येच थांबलेली आहे, त्यासाठी हे लाईट्स असतात. जसं की नाव सांगतं हॅझर्ड्स, त्यासाठी असतात हे. त्यामुळे असे प्लीज लावू नका रस्त्यावर जेव्हा गाडी चालू असते, कारण अशा याच्यात जर तुम्ही राईट किंवा लेफ्टला टर्न केलं तर इंडिकेटर सुद्धा लागत नाही, तुम्ही थांबणार आहात, वळणार आहात, काहीही कळत नाही. त्यामुळे प्लीज हे असे अजिबात लावून हजार्ड्स गाडी चालवू नका. तर कोस्टल कर्नाटक ही जी रोड ट्रिप आहे ही आपल्याला ह्याच्यामध्ये बरेच ठिकाणं आपण ऍड करू शकतो, जसं की गोकर्ण, मुरुडेश्वर, होन्नवर, उडुपी, असं बरंच काही तुम्हाला ऍड करता येऊ शकतं. आम्ही मागच्याच वर्षी गोकर्णाची रोड ट्रिप केली होती, हम्पी गोकर्ण आम्ही कंबाईन केलं होतं. तर त्याचे व्लॉग्स अगदी डिटेलमध्ये याना केव्स, विभूती फॉल्स, या सगळ्याचे डिटेल एकदम व्लॉग्स आपल्या चॅनलवर आहेत. मी या व्हिडिओच्या खाली लिंक देईन, ते सुद्धा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला तोही एक रूट एक्सप्लोर करता येऊ शकतो. ह्यावेळी आम्ही गोकर्ण जाणार नाही आहोत. ह्यावेळी आम्ही असं ठरवलं आहे की कारवार एक दिवस आणि नंतर उडुपी आणि येताना मुरुडेश्वर असं करत यायचं. सो लेट सी कसा हा प्लॅन वर्कआउट होतोय, तुम्हाला कळेलच. करमाळ घाटाची सुरुवात झालेली आहे आणि घाट संपल्यानंतर आपण कानकोण इथे पोचलेलो आहोत. इट्स नॉट कॅनाकोना, इट्स कानकोण. तर आपण तिथे आता पोचलेलो आहोत आणि कारवार फक्त 28 किलोमीटर अंतरावर आता आहे. फायनली वी आर जस्ट 21 किलोमीटर्स अवे फ्रॉम कारवार. कारवारपासून 20 किलोमीटर दूर आहोत आता आपण.
आणि आता तुम्ही पाहताय ही आहे गोवा कर्नाटक बॉर्डर आणि गोव्याकडनं कर्नाटककडे जाताना सुद्धा प्रचंड चेकिंग चाललं होतं आणि तिथून 10 मीटर पुढे सरकल्यावर कर्नाटक पोलीससुद्धा तिथून खूप स्ट्रिक्ट चेकिंग करत होते. ऑफकोर्स चेकिंग फॉर लिकर बॉटल्स. त्यामुळे तुम्ही जर गोव्यातनं अर्थात प्राईस कमी पडते त्यामुळे तुम्ही काही बाटल्या वगैरे घेणार असाल तर आय डोंट थिंक इट्स अ वाईज आयडिया, कारण कर्नाटक बॉर्डरवर भरपूर चेकिंग चालू होतं. एकदम लिकरसाठी खूप कडक चेकिंग गोवा बॉर्डरवर पण आणि कर्नाटक. म्हणजे आपण गोव्यातून कर्नाटकमध्ये एंटर केल्या आधी गोवा एक्झिट वरती प्रचंड चेकिंग होतं आणि जसं आम्ही कर्नाटकमध्ये एंटर केलं इमिडिएटली तिथून पण परत त्यांनी चेक केलं आणि त्यांनी विचारलं आम्हाला, तर दे वर नॉट रेडी टू बिलीव्ह की आम्ही कॅरी नाही केलंय म्हणून काही लिकर. तर त्यांनी ग्लोबॉक्स चेक केला आमचा. त्याच्यानंतर आमची ही फूड ट्रिप बास्केट जी असते, फूड बास्केट आमची, ह्या बास्केटमध्ये त्यांनी ओपन करून चेक केलं. अख्खी ही सीट त्यांनी चेक केली सगळं सामान वर खाली करून. आणि देन ही वॉज, मी त्यांना म्हटलं आमचे स्वीट्स आहेत दिवाळीचे, यू कॅन हॅव वन. तर म्हणाले नको, हॅपी दिवाळी म्हणाले आणि मग सोडलं आम्हाला. रोड ट्रिप्स कधी कधी इतक्या एक्साइटिंग वाटतात ना. म्हणजे आपण एक स्टेट क्रॉस करतो, मग दुसरी स्टेट बॉर्डर क्रॉस करतो आणि मग एक साईनबोर्ड येतो जिथे पुन्हा तुम्हाला तिसरी स्टेट दिसते. तर इथे आल्यावर कन्याकुमारी वॉज 985 किलोमीटर्स आणि ते बघून असं वाटलं की म्हणजे आता वी आर नाव अप्रोचिंग लाईक टुवर्ड्स केरला. तर मजा वाटते, हीच मला मजा वाटते रोड ट्रिपची. एका रोड ट्रिपमध्ये असताना दुसरी रोड ट्रिप प्लॅन होते, तिसरी रोड ट्रिप प्लॅन होते. तर ज्यांना गाडी चालवायला आवडते, भटकायला आवडतं, त्यांच्यासाठी रोड ट्रिप्स आर द बेस्ट वे टू एक्सप्लोअर थिंग्स. आणि ह्या ट्रिप्समध्ये ना आपण खूप गोष्टी स्वतःबद्दलसुद्धा जाणून घेतो, आपल्यात किती पेशन्स आहेत आणि बरंच काही शिकतो आपण. नेचर एक्सप्लोअर करता करता आपण स्वतःला डिस्कवर करतो. सनसेट होतोय इथे. सकाळी निघालोय सनराईजला, सनराईजच्या अगोदर, आणि तर सनसेटच्या वेळेपर्यंत आपण पोचू. सनसेटच्या आधीच पोचू. वी आर गोइंग टू रीच इन 8 मिनिट्स. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत कारवारमध्ये आणि आता इथून 8 मिनिटात आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचू. सी यू सून देन. आणि आता हे जे तुम्ही पाहताय हे आहे प्रॉपर कारवार सिटी. आणि आम्ही जे हॉटेल कारवारमध्ये बुक केलं आहे ते आहे सिटी सेंटरमध्येच. त्याचं कारण असं की इथे थोडा वेळच आपण थांबणार आहोत, कारण नेक्स्ट डे पुन्हा आपल्याला उडुपीकडे सफर सुरू करायची आहे. तर जे काही लिमिटेड टाईम आपल्याला कारवार सिटीमध्ये मिळणार आहे तर त्या टाईम स्पॅनमध्ये आपल्याला कारवारसुद्धा एक्सप्लोअर करायचं आहे, तिकडचं फूडसुद्धा टेस्ट करायचं आहे. त्यामुळे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण कारवारची रूम टूरसुद्धा बघूया आणि त्या हॉटेलचं टॅरिफ वगैरे सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेनच. सो स्टे कनेक्टेड विथ द चॅनल. आणि पुढे आपल्याला उडुपी, कारवार सगळं एक्सप्लोअर करायचं आहे. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा. जितकी डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्याला पुणे ते गोवा ते कारवार ह्या रूटची देता येईल तेवढी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तो कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू व्हेरी सून इन अवर नेक्स्ट. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.